राज्यातल्या सामान्य जनतेला आता वीजदर वाढीचा फटका जो आहे तो सोसावा लागणार आहे। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे सर आहेत। अतुल लोंढेजी, काल तुम्ही नागपुरात जनसुनावणीला देखील हजर होता आणि तुम्ही स्वतःचं संपूर्ण निवेदन जे आहे ते जनसुनावणीमध्ये देखील संपूर्ण वीजदर वाढीच्या संदर्भातलं दिलेलं आहे। तुम्हाला काय नक्की माहिती आहे, कशा पद्धतीने ही वीजदर वाढ होणार आहे, किती टक्क्यांची वीजदर वाढ होणार आहे? अशी आहे की 20 ते 40% दरम्यान जी आहे ती वीज दरवाढ होणार आहे। याच्यामध्ये सामान्य ग्राहक, तुमच्या आमच्यासारखा ग्राहक, ते छोटा आणि मध्यम उद्योगपती जो आहे तो, आणि महाराष्ट्रातनं उद्योगांचं पलायन आणि परिणामी या सगळ्या गोष्टींच्या बेरोजगारी वाढणं, या गोष्टी महाराष्ट्राला पुढच्या काळामध्ये सहन कराव्या लागतील। कारण की तुम्ही कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस जर केला तर मग आता तेलंगणा असेल, कर्नाटका असेल, तामिळनाडू असेल, गुजरात असेल, या राज्यामध्ये वीज दर अतिशय कमी आहे। आपण आता छत्तीसगड आणि मध्य प्रदेश घेऊ नये, कारण की ते इंडस्ट्रियल स्टेट नाही आहे, ते आता विकास करत आहेत। तर त्याच्या तुलनेमध्ये तिकडे वीज दर का कमी आहे आणि इकडे वीज दर का जास्त आहे, असा प्रश्न त्यांना विचारला मी। आणि असा प्रश्न आपल्या माध्यमातून मी ऊर्जामंत्री आणि मुख्यमंत्री साहेब यांना विचारू इच्छितो की त्यांच्याकडे काही वेगळा कोळसा येतो का, आपल्याकडे काही वेगळा कोळसा येतो का, त्यांच्याकडे काही वेगळे पॉवर इक्विपमेंट येतात, आपल्याकडे काही वेगळे पॉवर इक्विपमेंट येतात का, त्यांच्याकडे काही लेबर कॉस्ट वेगळी, आपल्याकडे काही लेबर कॉस्ट वेगळी आहे का, मग हा पण कोळसा कोणाकडनं घेतो, किती ब्लेंडिंग करतो, त्याचे इन्व्हॉइसेस काय आहे। 2015मध्ये जे DRIने रेड केलेली होती त्याच्यामध्ये गोष्टी लक्षात, ओव्हर इन्व्हॉइसिंग म्हणजे 2 रुपयाची गोष्ट 20 रुपये, कोळसा जो आहे तो 2 रुपयाचा 10 रुपया, असं जे दाखवण्यात आलेलं आहे, त्याचा फटका हा सामान्य वीज ग्राहक दराला बसतो आहे। दुसरी गोष्ट, ही जनसुनावणी तिसऱ्यांदा होत आहे। पहिल्यांदा डिसेंबर 24मध्ये झालं, मग 25मध्ये झालं, मग पुन्हा जनसुनावणी न कळताच प्रपोजल सबमिट केलेलं होतं MSEDCLनी MERCला। मग काही स्टेक होल्डर जे आहे ते कोर्टात गेले। ते कोर्टात गेल्यानंतर पेपरमध्ये, वृत्तपत्रामध्ये वाचताना माझ्या सगळं लक्षात आलं आणि मग याचा पाठपुरावा केला। मग कोर्टाने यांना स्ट्रिक्चर पास केले की तुम्ही 28 मार्च 2025चं धोरण राबवा। पण 28 मार्च 2025चं धोरण हे छोट्या मध्यम उद्योगांना, त्यांना कॉम्पन्सेशन मिळणार, पीक अवर्स 3 तास जे वाढवलेले आहे ते कमी करून त्यांना फायदा होईल, त्यांचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जो आहे तो कमी होईल। तुमच्या आमच्यासारखे लोक जे घरावर सोलर लावतात ते या अनुषंगाने लावतात किंवा जे कॅपिटल कॉस्ट, म्हणजे आम्ही 3 लाख रुपये 4 लाख रुपये खर्च जे करतो सोलर पॉवर लावायला, त्याचं बिल आमचं 3 वर्षानंतर आमचा तो खर्च निघेल आणि आमचं इन्व्हेस्टमेंट शून्य होईल आणि नंतर आम्हाला फायदा होईल, असं ते गणित असतं प्रत्येकाचं। ते सुद्धा आता 10 किलोवॅटवर आणलेलं आहे। म्हणजे तुम्हाला जॉईंट फॅमिली नको आहे का? म्हणजे जगामध्ये किती प्रति व्यक्ती वीज दराचा वापर किती आहे याच्यानुसार निकष वापरले जातात की डेव्हलप्ड आहे तुम्ही, विकसित आहे की नाही आहे। इकडं मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, विकसित राष्ट्र, मोठा आपण पुढे जाऊ, पण महाराष्ट्रातून रोजगार पलायन करत आहे। काही राजकीय कारणांमुळे जात आहेत आणि काही वीज दरांमुळे जात आहे, काही ट्रॅफिक कंजेशनमुळे पण जात आहेत। याच्याकडं महाराष्ट्र सरकार लक्ष देणार आहे का, आणि का लक्ष देणार नाही आहे? मग तुम्ही ग्रीन इनिशिएटिव्ह नावाची पॉलिसी आणता। ग्रीन इनिशिएटिव्हमध्ये कोळशावरचं अवलंबित्व कमी करून रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेसमध्ये तुम्ही करणार, म्हणजे सोलर ऊर्जा, सौर ऊर्जावरनं करणार, हायडलवरनं करणार, विंडवरनं करणार। मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पॉवर पर्चेस ॲग्रीमेंट का करता 25-25 वर्षाचे, 20-20, 25-25 वर्षाचे? याचा अर्थ स्पष्टपणे तुम्ही कुठंतरी प्रायव्हेट प्लेयर्सला फायदा पोचवत आहेत, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, आमचा असा स्पष्ट आरोप आहे, माहिती आहे, माहितीच्या आधारावर त्याचा खुलासा करावा देवेंद्र फडणवीसांनी की ही जनसुनावणी टाळून एक वेळा डायरेक्टर रिटायर झाले, नवीन अपॉइंटमेंट झाले म्हणून पुन्हा केलं, हे जे थातूरमातूर कारणं आहे, आणि कोर्टाने तुम्हाला जे स्ट्रिक्चर पास केलेले आहे त्याच्यानंतर तुमच्या मनातली मनशा अशी आहे का की तुम्ही बॅलन्स शीट प्रॉफिटमध्ये दाखवायची आहे, IPO काढायचा आहे आणि अदानीच्या घशामध्ये हे संपूर्ण सेक्टर टाकायचं आहे, अशी आमची माहिती आहे, खरी आहे का? खुलासा करा। तुम्ही सामान्य माणसाला वचन दिलेलं होतं की प्रत्येक वर्षी 10% वीज बिल कमी करणार आणि 5 वर्षात 50% वीज बिल कमी करणार, सोलर एनर्जी ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून 3 रुपयापर्यंत वीज दर युनिट आणू। हे काय आहे? बोलता तुम्ही काय आणि प्रत्यक्षामध्ये तुमचे धोरणं काय आहे? त्यामुळे सामान्य माणसाला याचा जोरात फटका बसणार आहे। वीज बिलं हे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि याचा सार्वत्रिक परिणाम जो आहे तो बेरोजगारी असेल, उद्योगांचं पलायन असेल, महागाई वाढणे असेल, या सगळ्या गोष्टी होणार आहे। खरं तर काँग्रेस या सगळ्या संदर्भात, महागाईच्या संदर्भात सातत्यानं आवाज उठवतं, परंतु वीजदरवाढीच्या विरोधात एक मोठं जनआंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडनं करण्यात येईल का? 100% करण्यात येईल। या संदर्भामध्ये अध्यक्षांशी, ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा झालेली आहे, त्यांच्या सगळं हे त्यांना पण सगळ्यांना माहिती आहे। आणि सामान्य माणसाचे प्रश्न घेऊन आम्ही नेहमीच रस्त्यावर उतरलेलो आहे। दुर्दैव असं आहे की मीडिया दाखवत नाही म्हणून लोकांना वाटतं करत नाही। आता मनरेगाचं आंदोलन आमच्या पूर्ण देशभर झालं,
महाराष्ट्रामध्ये निवडणुका असल्यामुळे ते आम्ही करू शकलो नाही. पण निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही हा मुद्दा जनतेसमोर ठेवला मनरेगाचा, की संपवत आहे मनरेगा म्हणून. पण कुठे दाखवत आहे? म्हणजे जनतेची चाळ आम्हाला आहे, जनतेचे प्रश्न विरोधी पक्ष म्हणून आम्ही उचलत राहू. या संदर्भात पूर्ण महाराष्ट्रभर आमच्या प्रेस कॉन्फरन्सेस होतील. खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूच्या संदर्भात अनेक दावे प्रतिदावे जे आहेत ते सातत्याने केले जातात. काल आमदार रोहित पवार यांनी देखील एक PPT प्रेझेंटेशन केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे की हा अपघात नव्हे तर हा घातपातच आहे. जी VSR कंपनी जी चार्टर्ड प्लेन पुरवते त्या VSR कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच हा सगळा अपघात घडलेला आहे अशा पद्धतीचा त्यांचा दावा आहे आणि संपूर्ण मेंटेनन्स त्या विमानाचं व्यवस्थित पद्धतीने झालेलं नव्हतं. त्यामुळे खरं तर ह्या अपघाताला गवसणी घातलेली अशा पद्धतीचा एक दावाच त्यांनी या सगळ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे. आज एका वाहिनीवर पाहतो तुम्ही लँडिंग तिथलं डोंगराकडून की सूर्याच्या विरुद्ध दिशेतनं, ते लँडिंग आणि क्रॅश हे दोन्ही त्या वाहिनीवर दाखवत होते. हे बघितल्यावर मला पण असा विश्वास वाटायला लागला की रोहित पवार जे म्हणतात आहे ते खरं आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट माझ्या अशी पण लक्षात आलेली आहे किंवा माझी माहिती आहे अशी की ब्लॅक बॉक्स VSR कंपनी बंद ठेवत असते. उद्या हे जर माहिती आली की ब्लॅक बॉक्समध्ये काहीच मिळालं नाही तर आश्चर्य वाटू नये. असं पण सांगण्यात येऊ शकतं की ब्लॅक बॉक्स हा विमान उडल्यानंतर काही बिघाड आल्यामुळे बंद झालं, अशी पण माहिती येऊ शकते. हे खरं आहे का कुठं याचा खुलासा DGSCने करावा. परंतु तुम्ही एक महत्त्वाचा खळबळजनक दावा करताय की ब्लॅक बॉक्स हा बंद होता म्हणून अशा पद्धतीचा तुम्ही दावा करताय. परंतु सातत्यानं ब्लॅक बॉक्सची संपूर्ण जी काही टेक्निकल गोष्टी ब्लॅक बॉक्समध्ये आहेत त्या बाहेर आल्या पाहिजे अशा पद्धतीची मागणी सातत्यानं प्रत्येक नेत्यांकडनं करण्यात येते राष्ट्रवादीच्या. त्यातच अपघात की घातपात अशा पद्धतीचा संशय व्यक्त करण्यात येतोय. तुम्ही कोणत्या दाव्याद्वारे हा संपूर्ण ब्लॅक बॉक्स बंद होता असा दावा करताय? नाही, मी तर म्हणतो माझी माहिती आहे, खरी आहे की खोटी सांगावी, त्यांनी खुलासा करावा. ब्लॅक बॉक्स VSR कंपनी ही बंद ठेवत असते अशी माझी माहिती आहे. उद्या अशी पण माहिती होऊ शकते की ब्लॅक बॉक्समध्ये काही मिळालं नाही. देव करो असं न हो, आमची माहिती खोटी ठरो अशी मी देवाचं प्रार्थना करतो. आणि कशामुळे हा ॲक्सिडेंट झाला हे पुढे येऊ आणि याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांना शिक्षा मिळो. कारण की महाराष्ट्रामध्ये VSR कंपनी मोठ्या प्रमाणावर आपल्या VIPsना फ्लाय करत असते. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे. पक्षीय विरोध तुम्ही सोडून द्या, तो होत राहील. ह्या सगळ्या बाकीचे मुद्दे आहेत, त्याला कोणाच्या जीवासोबत आपण राजकारण नाही करू शकत. ही माहिती आहे खरी आहे खोटी आहे सांगावी ना. आमच्या जो माहिती आहे ही VSR कंपनीची पूर्ण एन्क्वायरी करावी ना. इंटरनॅशनल काही एजन्सीज आहेत ज्या अशा पद्धतीच्या विमानांचं सगळं ज्यांच्याकडे माहिती असते त्यांनी त्याची एन्क्वायरी करावी. VSR कंपनीवरती वरदहस्त कोणाचा आहे? खरं तर तुम्ही म्हणतायत की अनेक VIP लोकांचे विमान उड्डाणं याच कंपनीच्या चार्टर्ड प्लेन्समधनं होतात. आता अपघात झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा, तरी देखील या कंपनीवरती वरदहस्त कोणाचा आहे? नाही, आता वरदहस्त कोणाचा आहे वगैरे त्याचा ते शोधण्याचा विषय आहे. तो विषय जीव गेलेला आहे. महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्याचा जीव गेलेला आहे, विजनरी नेत्याचा जीव गेलेला आहे. आणि इतर नेत्यांचे जीव महत्त्वाचे आहे. काल रोहित पवारांनी बोलता हे सांगितलं की अजित पवारांनी प्लास्टिकच्या बॉटलवरून ते काचेच्या बॉटलवर आले. त्यांनी आपल्या मित्रांना सांगितलं ज्यांच्याकडे जे मोठे उद्योगपती आहे की तुम्ही तुमचं स्वतःचं प्लेन घ्या. रोहित पवारांना त्यांनी सजेशन दिलं की तुम्ही तुमच्या मित्राला हेलिकॉप्टर स्वतःचं घ्यायला सांगा. म्हणजे अजित पवारांना काही माहिती होती का? अनिल देशमुखांनी जाता सल्ला दिला गडकरींना की तुम्ही प्रायव्हेट फ्लाईटनी फ्लाय नका करू. काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये? हे कोणतं राजकारण आहे? प्रश्न तर उपस्थित होणारच आहेत आणि ते आम्ही करत राहू. परंतु आत्ता जवळपास 13 दिवस झालेत विमान अपघाताला, तरी देखील DGCA अधिकृतपणे ब्लॅक बॉक्सच्या संदर्भात किंवा या विमान अपघाताच्या संदर्भात कोणतीच माहिती जी आहे ती पब्लिकली ओपन करण्यात आलेली नाही. फक्त केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री आहेत नायडू, त्यांच्याकडनं सांगण्यात येतं आहे की या सगळ्या संदर्भात आमची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणतात आहेत की उच्चस्तरीय ह्याची चौकशी केलीच जाणार. CIDची चौकशी देखील सुरू आहे. परंतु 13 दिवस झाले एका मोठ्या नेत्याचा दुर्दैवी विमान अपघातामध्ये मृत्यू होतोय, अजून देखील माहिती समोर येत नाहीये. मला एक सांगा, तुम्ही CIDला एअरपोर्टवर जाऊन, एअरपोर्ट हे CISFच्या कंट्रोलमध्ये असतं, CIDला एअरपोर्टवर जाऊन चौकशी करण्याचे अधिकार आहेत का? हा सुद्धा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केलेला आहे. रोहित पवारांनी मेंटेनन्स MRO कोणाचा आहे ते पण सांगितलेलं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहे या इतक्या संशय निर्माण करत आहे, इतक्या मोठ्या
नेत्याला तुम्ही जेव्हा फ्लाय करत असता तेव्हा तुम्ही प्रिकॉशन घेता का? तुम्ही पायलट बदलता, पायलट स्वॅप करता तुम्ही आणि काय सांगता की ट्रॅफिक होतं 6 वाजता. मी मुंबईमध्ये गेली 10 वर्षे येतो सातत्याने, मी 6 वाजता कधी ट्रॅफिक नाही पाहिलं. 6 वाजता मी कधी ट्रॅफिक नाही पाहिलं सकाळी. आणि अशी कोणती फाईल आहे, अशी कोणती महत्त्वाची फाईल होती की ती त्याच दिवशी सही झाली पाहिजे नव्हती? म्हणजे कोणाला माहीत होतं की उद्या सही करायला असणार नाही? असंच त्यातला अर्थ असाच निघेल ना की बहुत इम्पॉर्टंट फाईल है, वो अब भी साइन होने को होना. त्यांच्याकडे ती फाईल नव्हती, मंत्रालयातून ती फाईल आणावी लागली, उशीर झाला त्यांना निघायला, म्हणून ते बाय रोड न येता वेळेवर प्लेनने आले. प्लेनसुद्धा रात्री 12:30ला फायनल झालं. बरोबर आहे. हे सगळं रोहित पवारांनी जे आहे ते रांगोळीच ती व्यवस्थित टिंब जोडून काढलेली आहे आणि ती घातपाताकडे जाते आहे. त्यातनं घातपाता शब्द तयार होतो आहे. परंतु याच रोहित पवारांनी स्वतःच्या पत्रकार परिषदेत सांगितलं की पूर्व विदर्भाचा नेता होता, त्या पूर्व विदर्भाच्या नेत्याला अजित पवारांना भेटायचं होतं, त्यामुळेच वेळ लागला. नाही तर अजित पवारांचा कॉन्वॉय देखील रेडी होता. संध्याकाळी ते पुण्याला जाणार होते, दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथून पुण्यावरून बारामतीला जाणार होते, नंतर त्यांचं सभांचं सगळं नियोजन होतं. परंतु पूर्व विदर्भातल्या नेत्यामुळे खरं तर अजित पवारांना उशीर झाला आणि त्याच्यामुळे विमान बुक करावं लागलं आणि त्या विमानामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आता कोण पूर्व विदर्भातले नेते आम्ही कसं सांगणार? आता कोण दादांना भेटणार होतं? दुसरा प्रश्न फाईलचा प्रश्न आहे. कोणती अशी इम्पॉर्टंट फाईल होती की ज्याच्यानं जग थांबणार होतं? की कोणाला माहीत होतं का अजितदादा थांबणार आहे उद्या? या सगळ्या चौकशीचा विषय आहे हा. पण जी माहिती येते आहे की ब्लॅक बॉक्स VSR कंपनी बंद ठेवते, याची चौकशी तर नक्कीच झाली पाहिजे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आहेत अतुल लोंढे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे की VSR कंपनी जी अजित पवार यांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू झाला, त्या VSR कंपनीचं जे विमान होतं त्या विमानाचं ब्लॅक बॉक्स जे आहे ते बंद होतं. त्या तशी पक्की माहिती जी आहे ती माझ्याकडे आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भातले खुलासे जे आहेत ते त्वरित झाले पाहिजे, अशा पद्धतीचा दावा जो आहे तो अतुल लोंढे करताना पाहायला मिळतात. आणि अजित पवारांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू नाही तर हा घातपातच आहे, अशा पद्धतीची शंका देखील अतुल लोंढे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.